वतीने सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन केलेल्या त्या प्रित्यर्थ परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उदाहरण व्यक्तीनं आम्हाला तीन भुवन या ठिकाणी आमंत्रित केलेली भुवन सुद्धा विजयोत्सव गुंडीसावत आता ज्यांचं भजन झालं ते संदीप लोके आणि नंतर जे भजन वाटते विनोद चव्हाण आम्हाला तिन्ही भुवन या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम गंगाधरी प्राथमिक भजन मंडळ मंडळाचे सदस्य नमस्कार वाडीतील सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना महिला वर्गांना सुद्धा विनम्र भेट करतो. बघा जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भजनी बुवा पक्वद्वदक मान्यवर व्यक्ती आणि कलाकार या ठिकाणी हजर आहेत. त्यामध्ये आमच्याशी ज्यांनी कॉन्टॅक्ट केलं ते आम्ही आमचे मार्गदर्शक सन्माननीय गुरुदास सावंत त्याचप्रमाणे सन्माननीय उद्योजक भाऊ नार्वेकर आमचे मित्र सन्माननीय प्रीतम चव्हाण आणि त्याचप्रमाणे महिला भजनी बुवा कुमारी भाग्यश्री सरमळकर या ठिकाणी हजर आहेत. त्या सर्वांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून माझी ग्राम देवता आई सातेरी मातेच्या चरणाची लिंग होऊन दोन्ही गोवाच्या ग्राम देवतेला नमस्कार करून सत्याचा वाले श्री सत्यनारायणाला वंदन करून परस्त्री माते समान म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी राजांना मला पूजा करून डबलबारीच्या भजन बारीच्या या तिरंगी समरायला सुरुवात करतोय. जय जय महाराष्ट्र. अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टीम त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र आतिक शेख या ठिकाणी आलेले त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. धन्यवाद. सन्माननीय लाड या ठिकाणी बसले त्यांचे सुद्धा आभार मानतोय. धन्यवाद. सरस्वती सरस्वती तुझे नाम सरस्वती सरस्वती तुझे नाम सरस्वती सरस्वती तुझे नाम बोलती तुझे नाम गाऊती तुझे नाम गाऊती बळे आगळा राम को दंडधारी महाकाळ विक्राळ तो थरारी महाकाळ विक्राळ होई थरारी महाकाळ विक्राळ तो थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा पुढे मानवा
श्री सत्यनारायण हरी गंगारी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य अशोक सावंत तुळशीदास. माझा आवाज जास्त शार्प झालाय, थोडा कमी करा. हॅलो 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 ठीक आहे. उत्कृष्ट सुरुवात सन्माननीय बुवानी केलेली आहे. 30 मिनिटं दिली वेळ मंडळाने आणि बुवानी धमकी दिली. ती अर्थात मंडळा दिली आहे की आमका बुवांक दिली तीच समजत नाही. तसं काही उपकार करूनच भजन गेलो आहे आमच्याकडे इकडे. 30 मिनिटं ठीक आहे सुरुवातीची. शेवटी विनोद चव्हाण बुवा, त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे, त्यांचं थोडं गायन करायला त्यांना थोडा उशीर होतो हे समजणं आपण सुद्धा क्रमप्राप्त आहे, लक्षात घ्या. काय बुवा तुम्ही 30 मिनिटात नाही आटपलात तर मी 1.5 तास गजर करतलं. म्हणजे ती भजन 30 मिनिटं देऊन 28 मिनिटात संपवले. माणूस गजर 1.5 तास, हा पण त्यानं सांगितलं, मान्य केलं की तुम्ही ऑर्केस्ट्रा करणार म्हणून, मान्य ना बुवा. पण हे तितकंसं बरं नाही. केव्हा केव्हा तुमच्या हातून पण चुका होतात ना. आपण पाळूया टायमिंगचं बंधन. 100% मी सुद्धा पाळणार तुमच्या बरोबर. पण ह्याची शिक्षा त्याका देऊन उपयोग नाही ना. बरं त्याका तू किती सांगितलं तर त्याचा उपयोग तरी होत काय? म्हणजे असं वाटतं का? तू 1.5 तास गजर करणार, मग शिक्षा तू त्याच्याबरोबर मागा देतच नाही. तू विचार कर ना, आपण मित्र आहोत ना, आपण अंडरस्टँडिंग करू. त्याला काय करतो तर करू दे ना. काय नाही, तू एक लक्षात घे, बंधन पाळूचा जा. तुका रुपवल नाही जमली तरी घेऊ नको तू, देवाच्या पत्नी आम्ही घेतली ना. आम्ही रुपवल, आम्ही सुरुवातीच्या भजनावर आपण चालून जाऊया. आणि एकंदरीत तुमचा परफॉर्मन्स खूप छान आहे. त्यांनी तुम्हाला पण सांगितलं की तुम्ही तुमचा स्वभाव नम्र आहे, पण पुऱ्या सिंधुदुर्गात माहिती आहे तुझ्यावर चिडखोर बुवा कोण नाही. आणि त्या चिडीचं उदाहरण दाखवलं ना बुवा तू, की मी 1.5 तास घेणार. मग मंडळाला काय सगळं आम्ही काय घोट्याने घ्यायला गेलो की जायचं, असं नाही चालत ना बुवा. ठीक आहे, 35 ची 40 होऊ दे ना, तुमची पण होऊ दे. आणि तुम्ही भजन खूप छान केलं. फक्त ते आगाऊ आकर्षण म्हणून जे दाखवलं ते तितकंच योग्य नाही वाटलं. कारण जो आयुष्यभर ज्याने कॉपीराईट केले बुवाने, त्याने त्या बुवांचा आधार घेऊन मला तू कोणाचं तरी ऐकून पोट भरता ना, असं त्यांनी सांगितलं की तू ती चाल वापरतोस ती दुसऱ्याची. पण टॅलेंट आहे बुवा, टॅलेंट. तुमच्या टॅलेंटला सलाम आपण करतो. तो म्हणतात की दुसऱ्याची चोरून ती चाल वापरते, तुझ्या नावावर खपवतं, असं त्याचा विषय आहे. त्याचं आगामी ते आकर्षण आहे. तोपर्यंत तुझा दुसरा येईल काहीतरी. तो आकर्षणात सांगतो गेलो होतो. असं नाही, ठीक आहे. तीच घ्यायची आहे बुवा, भले 35 मिनिटं लागली तरी चालते. आपलं भजन काय हॅलो खूप शार्प होतो, कानात बसता लोकांच्या, ह्याच्या आवाजात मेले होत. आणि माझं नको बसू दे, कमी करा जरा थोडा. हॅलो हा असं एवढं ठीक आहे भाऊ, बरोबर आहे ना. हा मी नेहमी भजनाच्या माध्यमातून सांगतो, शेवटी आज नामस्मरणाचा हा कार्यक्रम आहे आणि नामस्मरण ऐकण्यासाठी तुम्ही आलात. मग ते भजन असू दे किंवा त्या परमेश्वराचं येनकेन प्रकारे तुमच्या कानावर जे नाम पडणार आणि त्याचं पुण्य तुमच्या पदरात पडणार. कारण पूर्वी चालायचं मागच्या जन्मी केलं तर या जन्मात फेडायचं. आता तसं नाही, या जन्मात केलं तर तुम्हाला ते कर्म फेडल्याशिवाय तुम्हाला मरता येणार नाही. कारण हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मारताना गातोय. जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय. या कलियुगात जर तुम्हाला परमेश्वराला भेटायचं असेल तर नामस्मरण फार गरजेचं आहे. सत्ययुगात परमेश्वर तेव्हाच भेटायचा जेव्हा हजारो वर्ष तपश्चर्या करायची, तेव्हा परमेश्वर भेटायचा. त्रेतायुगात मोठमोठे होम हवन यज्ञ करायला लागायचे, तेव्हा परमेश्वर भेटायचा. द्वापार युगात वर्षानुवर्ष त्या परमेश्वराची पूजा करायला लागायची, तेव्हा परमेश्वर भेटायचा. आणि आता हे कलियुग आहे.
जेवढं तुम्ही नामस्मरण करणार तेवढं तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग शोधणार. कारण त्या परमेश्वराने आपल्याला 2 डोळे दिले, पण त्या गंगामाईचं तुम्हाला साक्षात दर्शन घ्यायचं असेल तर डोळे बंद केल्याशिवाय तुम्हाला तिचं दर्शन होणार नाही. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये 4,32,000 वर्ष, त्यापैकी 1,23,150 वर्ष संपली. आज माणूस माणसाला विचारत नाही. 15 वर्षापूर्वी फोन तारेला जोडलेला होता तेव्हा माणूस आझाद होता. आता माणूस फोनाला जोडलाय, आझाद कोण नाही. नाती टिकवण्यासाठी आता बोलायला वेळ नाहीये. आपल्या बोटांच्या मार्फत लोक नाती टिकवणं चालू आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे कलियुग आहे. ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय 84 लक्ष योनीनंतर, ते आपले आई वडील, आपली ग्रामदेवता आणि आपली कुलदेवता यांची सेवा केली तर आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही. मी नेहमी सांगतोय भजनाच्या माध्यमातून, रामकृष्ण हरी आपला क्षराक्षरी मंत्र आहे. राम सोपा आहे समजायला तेवढाच, लिहायला सोपा आहे तेवढाच तो उच्चारायला सुद्धा सोपा आहे. राम म्हटल्यानंतर आपल्या पोटातले सगळे विकार, वाईट विचार बाहेर पडतात, कारण आपलं पोट उघडतं. मग ते वाईट विचार पुढे आपल्या पोटात यायच्या अगोदर आपण म्हणून आपलं तोंड बंद करायचं असतं. म्हणजे गेलेले वाईट विचार आपल्या मुखात परत येत नाही. म्हणून रामाला खूप किंमत आहे, लक्षात घ्या. परंतु कृष्ण समजायला खूप कठीण आहे. ज्या श्रीकृष्णाला छोटीशी बासरी उचलायला 2 हाताचा आधार घ्यावा लागला, त्याने अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतला, तो कृष्ण ओळखणं खूप कठीण आहे. साक्षात मृत्यूच्या डोक्यावरती म्हणजे नागाच्या फणीवरती नृत्य करणारा कृष्ण ओळखणं तुम्हाला खूप कठीण आहे. सोन्याची द्वारका असताना सुद्धा गरीब सुदाम्यासारखा ज्याचा मित्र आहे तो कृष्ण ओळखणं तुम्हाला खूप कठीण आहे. 18 दिवसाच्या महाभारत युद्ध क्षणात संपवण्याची ताकद असताना सुद्धा जो अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला तो कृष्ण ओळखणं खूप कठीण आहे. आणि पहिल्या चुकीला शिशुपालाची मान धडा वेगळा करण्याची ताकद असताना सुद्धा 99 अपराध थांबून 100व्या अपराधाला शिशुपालाची मान धडा वेगळा करणारा कृष्ण ओळखणं खूप कठीण आहे. ज्याला कृष्ण समजला त्याला आपलं जीवन समजलं. रामायण, महाभारत, भागवत गीता ही आपली महाकाव्य आहेत. आपण हिंदू आहोत. रामायण काय शिकवतं, जीवनात काय करावं हे रामायण शिकवतं. जीवनात काय करू नये हे महाभारत शिकवतं. आणि जीवन कसं जगावं हे भागवत शिकवतं. म्हणून आपल्या मुलांवरती त्या पद्धतीत संस्कार झाले पाहिजे. ज्या प्रभू रामाचं नामस्मरण आपण करतोय त्या नामस्मरणाने सुरुवात करतोय. श्रीराम जानकी बैठे
टाइम किती मिनिटं आहे? 5 मिनिटं आहे. 7 मिनिटं होत नाही आहे ना, 6 मिनिटं त्यावेळी लावलाय टाईम. काय एवढं टायमिंगच्या गडबडीत आहे, म्हणजे मजा यायला पाहिजे ना, तरी मी खूप बोललो हो ना. मजा आणायची तू 10 मिनिटं जास्त घे. हा कोण एवढं काय म्हणजे तुमची काय विषय एवढं? अरे नुसतं तुम्ही ऍक्शन करतात, हिंमत आता एकमेकात तोंडात बोलून दाखवा बघूया ना. नुसतं ऍक्शन कसली? आता मला बघूचा विनोद चव्हाण बोलतात, आज कसलो राग काढता हा टायमिंग जाऊ दे ना. मी सांगते तुला, तू 10 मिनिटं जास्त घे, बघूया काय करताना, बघूया ना काय करता. आपल्या बघूच काय, तो मगाचपासून जो उडावता ना तो त्याकडे घेऊ दे ना, बघू ना. पण आपण एकाच माळ्यातले मणी आहोत ना, कोण कमी नाही. तू तुमच्या जागेवर श्रेष्ठ. परमेश्वरान 5 बोटं काय सारखे दिलेले नाही, कोणात काय सर्व गुण संपन्न बनवलेलं नाहीये, बरोबर ना. त्या कोकिळेला एवढा आवाज गोड दिलाय, कंठ दिला कोकिळेला, पण तिचं रूप काढून घेतलं. रूप दिला मोराला, पण तिची इच्छा काढून घेतली. इच्छा दिली मानवाला, पण त्याचा संतोष काढून घेतला. संतोष दिला साधू संतांना, त्यांचा संसार काढून घेतला. संसार दिला देवाधिकांना चालवायला, पण त्यांचा मोक्ष काढून घेतला. ते देव त्याच्यातून सुटले नाही, तर तुम्ही आम्ही कुठले काय लागून राहिलो. त्यामुळे थोडंफार मनोरंजन सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि मनोरंजन जर झालं नाही डबलवारीच्या माध्यमातून, नाहीतर मग त्या गुरुदास सावंतांनी भजनाची स्पर्धा ठेवली असते ना बुवा. ठीक आहे, टायमिंगचं बंधन हे पाळायलाच पाहिजे त्यांनी बोली, कारण लोक मायबाप प्रेक्षक आतुरतेने आले. त्यांना जेवढं विनोद चव्हाणवर जेवढं प्रेम करणार, तेवढं लोकेश मनोहर तेवढं आमच्यावर सुद्धा प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे प्रत्येकाला अपेक्षाच असणार ना. उगीच चिडाचिडी घेऊन कार्यक्रमाचा सत्यानाश करू नको ना. भट्ट्या बोल, तुम्ही फुकट रास खायचं, पैसे घेऊन येणार. तुमका सांगितलेली बिदागी, माका सांगितलेली पण बिदागी दिली आहे ना. मग बोला ना बिंदा, थोडंफार बोलायला पाहिजे ना बुवा. मी 30 मिनिटाचं परफेक्ट टाइम, ठीक आहे ना, तू टायमिंगचा परफेक्ट आहे, काय विषय नाही. पण ज्या कामासाठी आले त्या परमेश्वराचं साधं नाव तुझ्या मुखातून येत नाही. फक्त आता मी बोलले त्याच्यावर तू तोड चिरफाड करण्यात 1 नंबर असत. स्वतः काय देणे नाही आणि दुसरं बोललं त्याच्यात चिरफाड करणे, हे एकमेव उद्देश घेऊन येलो आपण. तू तरी बाबा कर जरा वाईट लोकांची, जरा वाईट हा जमात तितकं जेवढं इतको जेव्हा शपथ करू. आणि एक लक्षात घे, एकदम मटन शॉर्ट जाऊ दे विषय नको, पण एखादी गोष्ट आवडीची जर जास्त असली तर उगीच ताटात घेऊन ठेवायची नाही, बरोबर. मागच्या ती घेतली तर ती पुरेपूर तिचा आस्वाद घेऊ, अर्धा टाकून उठायचं नाही माणसाला. अशा भक्ती करतो 1 नंबर तो, अशा भक्ती तू माझ्या बाजू बसलो, मला माहिती आहे. चल ठीक आहे, रुपवली घेतोय पांडुरंग नदी निगडीत आहे. पांडुरंग हा गोर गरिबांचा देव आहे, लक्षात घ्या. तुम्ही तिरुपतीला त्या बालाजीच्या दर्शनाला जा, तुम्हाला हजारो रुपये मोजल्याशिवाय त्याचे दर्शन तात्काळ होणार नाही. शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायला जा, तुम्हाला थोडेफार पैसे मोजल्याशिवाय तुमच्या स्पेशल लाईन मध्ये तुम्हाला उभे राहता येणार नाही. पण त्या पांडुरंगाच्या पंढरपुरामध्ये जाऊन जरी कळसाचं दर्शन घेतले ना, तर तुम्हाला तो पांडुरंग पावल्याशिवाय राहणार नाही. एवढा गोर गरिबांचा देव तो पांडुरंगाला आहे, लक्षात घ्या. लाखो भाविक त्या वारीच्या निमित्ताने त्या ठिकाणी जातात. तुम्हाला एक पांडुरंगाचा विषय सांगतो की 33 कोटी देवतांमध्ये पांडुरंग असा एक देव आहे ज्याच्या हातामध्ये कुठला हत्यार नाही. बाकी सगळ्या देवांच्या हातात हत्यार, पण पांडुरंग असा एक देव आहे जो कमरेवरती 28 युग कमरेवरती हात ठेवून उभा आहे. ह्या नमसवाडीतील एखादा 8-10 वर्षाचा मुलगा जर पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेऊन आला, या नमसवाडीत पुनश्च इथे आला आणि इथल्या 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याला जरी समजलं की अमुकांच्या घरातला 8-10 वर्षाचा मुलगा पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलाय, इथला 70-80 वर्षाचा वृद्ध माणूस म्हातारा त्या 8-10 वर्षाच्या मुलाच्या पायावर लोटांगण घालून त्याला माऊली म्हणतो. ही पांडुरंगाची ताकद आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचंच नामस्मरण आपण करतोय. तो विठेवर उभा अशासाठी राहिलाय, त्याच्या आई वडिलांच्या सेवेमध्ये गर्क झालाय आणि त्याची सेवा बघून पांडुरंगाने त्याला आशीर्वाद दिला. पुंडलिकाला जिथे जिथे भजन कीर्तन प्रवचन होईल तिथे तुझ्या नामाचा जयघोष अगोदर होईल. म्हणून भजनाच्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या सुरुवातीला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल अशा नामाचा आपण जयघोष करतोय. रुपावली
सावळे सुंदर रूप सावळे सुंदर हरी पाय ठेवोनी देवरी कर ठेवून कटेवारी गळावरी येणती पुढे नाचती गोपाळ पुढे नाचती गोपाळ गंग सन्मुख उभा गंग सन्मुख उभा तुमको ज्ञान हो सजना तुमको ज्ञान हो मुझे तुमसे प्यारा कौन को मुझे तुमसे प्यारा कौन को तुमको ज्ञान हो सजना तुमको ज्ञान हो सजना तुमको ज्ञान धन्यवाद खूप खूप आभार धन्यवाद